नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या या यूट्यूब चॅनलवर. हे बघू शकता तुम्ही. अरे वांदर बघा मित्रांनो. एक छोटासा पिल्लूसुद्धा आहे त्याचं. एक ओरिओ आणि चॉकलेट घेतलेत इक्लियर्सची. तर रात्रीपर्यंत पुरून जातील एक एक खायत. मित्रांनो, घरी जात होतो आणि नेमका पाऊस आला आहे. हा बघा, नेमका पाऊस आला आहे. आता मी अडकलो येते. तर हे बघू शकता तुम्ही. हा 1, 2 आणि तो अर्धा जाळा लावलेला आहे. 3 जाळे लावलेले आहेत आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या या यूट्यूब चॅनलवर. तर खूप महिन्यानंतर व्हिडिओ येतो आहे. लास्टचा व्हिडिओ आपला पालखीचा होता, त्यानंतर मी पावसाळ्यात व्हिडिओ बनवतो आहे. तर त्यासाठी सॉरी मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता आलो आहे माझ्या आजीच्या गावी, म्हणजेच पडवे साईडला. तर आता मी जातो आहे दुकानात, कारण भूक लागली आहे थोडीशी. तर दुकान त्या साईडला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही. अरे वांदर बघा मित्रांनो. एक छोटासा पिल्लूसुद्धा आहे त्याचं. आणि हे माझ्या आजीच्या गावाचं नाव काताळे कदमवाडी एस टी स्टॉप. या साईडला आबलोली आहे आणि या साईडला तवसाळ आहे. तर चला आता मी दुकानात जातो, काहीतरी खायला आणतो. आणि तुम्हाला आता मी तळं दाखवतो, जे रोडच्या बाजूलाच आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. आताच थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेला आहे. हे बघू शकता तुम्ही. वातावरण बघा. ढगबिग धरलेत. थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेला आहे आणि एकदम सुनसान असा रोड झाला आहे आता. आणि या रोडला जास्त म्हणजे गर्दी नसते. तर आता तुम्हाला तळं दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा तळं. या साईडला या साईडला आतमध्ये तळं आहे. तर मी आता तिकडे आतमध्ये जात नाही. हे बघा, तो तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही. तर मित्रांनो, मी आता दुकानाजवळ आलो आहे आणि तर हे बघू शकता तुम्ही. हे दुकान आहे. तर आता तिथे काहीतरी खायला घेतो. तर मित्रांनो, आमच्या वाडीपाशी हे एकच दुकान आहे. आणि मी आता एक ओरिओ आणि चॉकलेट घेतलेत इक्लियर्सची. तर रात्रीपर्यंत पुरून जातील एक खायत. तर मित्रांनो, इकडे यायचं कारण म्हणजे आजीची लावणी लावायची होती. तर त्यासाठी आम्ही आलो आहे, मी आणि आई आलो आहे. तर उद्या ते लावणार आहे आम्ही. तर आता मी जातो आहे घरी. मित्रांनो, घरी जात होतो आणि नेमका पाऊस आला आहे. आता मी एका झाडाखाली थांबलो. आता मला वाट बघावी लागेल पाऊस जाईपर्यंत. हा बघा, नेमका पाऊस आला आहे. आता मी अडकलो येते आणि नेमकी मी छत्रीसुद्धा आणली नाही. तर मित्रांनो, मी आता बाहेर आलो आहे. मगाशी मी पुरा भिजलो, तर कारण पाऊस खूप आला होता. त्यानंतर आता मी दुसरे कपडे घातलेत. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की हा व्हिडिओ उद्यासुद्धा कंटिन्यू राहील. तर उद्या मी लावणी आणि कशी लावणार आहे ते तुम्हाला मी दाखवीन. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटतो. तर मित्रांनो, आज दिवस दुसरा आहे. तर आज लावणी लावायची होती. तर लावणी लावून झाली आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण माझ्या फोनची बॅटरी खूप डाऊन होती. तर मित्रांनो, माझ्या मामाने काही व्हिडिओ केला नाही, तर त्या क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड करीन. तर मित्रांनो, आम्ही इथे ट्रॅक्टरचा वापर न करता स्वतःच लावणीसाठी चिखल केलेली आहे. आणि हा माझा मामा आहे, तो पण कालच आला होता लावणी लावण्यासाठी. आता तुम्हाला डायरेक्ट लावलेली कशी आहे आम्ही ते दाखवतो. तर हे बघू शकता तुम्ही. आम्ही हा 1, 2 आणि तो अर्धा जाळा लावलेला आहे. 3 जाळे लावलेले आहेत आम्ही. मित्रांनो, सकाळी काय झालं होतं, या ठिकाणी ना मला कोणतरी पायाला चावलं होतं. ह्याच म्हणजे इथं तुम्ही सुकी दिसतंय ना जमीन, त्या ठिकाणी मला कोणतरी सकाळी चावलं. कोण होतं माहीत नाही, घोण होते की कोण होतं माहीत नाही, पण अजून काळा जात आहेत पायाला त्या चावल्याच्या. तर
हे 3 दळे लावून झालेत आमचे. आणि आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे वरती. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून झाले, एकदम फ्रेश वाटते आता. आता मित्रांनो थोडा वरती जातो आहे रस्त्याच्या इकडे, कारण वरच्या साईडलाच मला रेंज येते, खाली रेंज अजिबात येत नाही. तर या साईडला एअरटेलला आणि जिओला एवढी रेंज नाही, म्हणजे जिओला मध्ये येते पण एअरटेलला एवढी रेंज नाही येत, कुठे कुठे येते. तर वरती रस्त्यावर जायला लागतं. तर आता वरती रस्त्यावर जातो आहे आणि थोडेसे पाय मोकळे पण करायचे होते. तर हे बघू शकता, या पाटातून पाणी आम्ही घेतलं होतं आणि ते बांध टाकला होता आम्ही, आणि इकडनं असं पाणी दळ्यात सोडलेलं होतं. तर थोडा वेळ जरा वरती फेऱ्या मारतो इकडनं तिकडनं. आणि जेवणसुद्धा झालेलं नाही, तर जेवण बनतं आहे. आज टाकळ्याची भाजी आहे आणि माझी आजी भाकरीसुद्धा भाजणार आहे. आता थोडा वेळ जरा वरती फिरतो आणि मग थोड्या वेळ मी घरी जाईन. आणि मित्रांनो, काल आपण ह्या ठिकाणी भरपूरशी माकडंसुद्धा बघितलेली होती या झाडावर. आणि आज थोडं वातावरण एकदम ढगाळ झालं आहे. सकाळी थोडासा पाऊस पडला होता, रात्री खूपच पाऊस पडत होता. तर आता थोडा ऊन आणि मळबट असं वातावरण आहे. तर भारी वाटतं आहे गाव साईडला. आणि मित्रांनो, आज मी मुद्दाम छत्री घेऊन आलो आहे, कारण काल मी पुरा भिजलो होतो आणि काल मी नेमकी छत्री नाही नेली आणि 2 मिनटात मी पुरा भिजून गेलो. तर कालचेच कपडे घातलेत, कारण मी जास्त काही कपडे आणले नव्हते, तर कालचेच कपडे घातलेत. तर मित्रांनो, मी आता खाली जातो आहे, कारण भूक पण भरपूर लागली. तर थोडा वेळ मी वरती टाईमपास केला, रील्स बघत होतो. तर मध्ये नेट चालत होता, मध्येच जात होता, तर मग वैताग आला, म्हणून आता खाली जातो आहे. तर चला तुम्हाला मी माझ्या आजीचं घर दाखवतो. तर मित्रांनो, मी आलो आहे आता खाली आणि बघू शकता तुम्ही आमचा पांड्या तर गपचूप दगडावर बसला आहे, हा बघा. आणि आपली प्लॅटिना काल दिवसभर पावसात भिजून कशी झाली बघा अवतार तिचा. आणि मित्रांनो, या साईडला आम्ही भरपूरशी झाडंसुद्धा लावलेली आहेत, हे बघा. आणि या साईडला माझी आजी भाकरी भाजते. आणि ही छोटीशी किचन रूम आहे आमची. आणि हा आमचा हॉल आहे. आणि इकडे मामा आणि माझे आजोबा झोपलेत. आणि माझी आई इकडे टाकीतनं पाणी काढते. तर आज मी मस्तपैकी टाकळ्याची भाजी आणि भाकरीवर ताव मारलेले आहे. सगळेजण जेवायला बसले आहेत आणि मी आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो, मला हा कसा वाटला छोटासा सुंदर असा दिनचर्या व्लॉग कमेंट करून नक्की सांगा मला. तर मी आता भेटेन तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. त्यापर्यंत आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.